आवडीचे 3 प्रकार 3 गटामध्ये होतात. एक जीवाची आवड, दुसरी संतांची आवड आणि तिसरी देवाची आवड. जीवाची आवड काय असते? जीवाची आवड संसार असतो. कारण गीतेमध्ये सांगितले आहे संसारच माणसाला का आवडतो, कारण संसाराचं झाड उलट आहे, त्याची मुळं वरती आणि फांद्या खाली आहेत. आणि माणसाला वर खेळायची सवय असते, खाली खेळायची सवय नसते. भुईच्या आत माणूस वर गटांगळ्या खात असतो. माणूस त्यालाच फांद्या समून त्यालाच लटकत बसतो आणि देवाने त्याच माहीत तुम्हाला आणि मला लटकवले. गीतेमध्ये जगद्गुरु तुकोबर आहे, जगद्गुरु माझे श्रीकृष्ण भगवान परमात्मा फार गोड बोलतात. ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थं प्राहुर्वयं छंदांसि यस्य पर्णानि दस्संवेद सवेदवित्. सांगितलं संसाराचं झाड उलट आहे. ऊर्ध्व मूल मदशाख, संसाराचं झाड उलट आहे, त्याच्यात माणूस लटकून बसतो. आज गीता जयंती सुद्धा आहे बरं का, आज एकादशी सुद्धा आहे, आज सोमवार सुद्धा आहे. एवढं मोठं औचित्य माझ्यासारख्या दिनदुबळ्याच्या वाटेला आलं. माझं अवभाग्य समजतं. त्या पुढे जाऊन सांगू का तुमचं भाग्य काय आहे? ऐका, आज सोमवार आहे, आज मोक्षदा एकादशी आहे. हो, नुसतं गीता गीता जरी म्हणलं तरी माणसाला मोक्ष मिळतो, म्हणून मोक्षदा एकादशी. हो, गीता म्हणजे आपली आई आहे. गीता म्हणजे संबंध जगाचं तत्वज्ञान आहे. गीता म्हणजे जगण्याचं सार आहे. गीता म्हणजे जगण्याचं माप आहे. हो, कुठलाही या जगातला खंडन मंडन न होणारा प्रश्न गीतेसमोर मांडला तर त्याचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये मिळल्याशिवाय राहणार नाही. तद्वत ब्रह्मानंदावरती लहरी प्रकट करून गीतेवर अलंकार ज्यांनी लिहिला ज्ञानोबा माऊली, तीच ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे. अशी असणारी गीता. परमपावन दिवस आजचा. प्रमाण सुंदर सांगतो. एकादशी व्रत सोमवार जे न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. जगद्गुरु तुकोबराय बोलतात. हा, तिथे पिंगळे महाराजांना काय बोलावं बा. एकादशी सोमवार जे करत नाहीत त्यांची गती काय होईल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला सुद्धा माहित नाही, माणसानं करत जायचं. एवढं मोठं औचित्य आहे. सोमवार आहे, एकादशी आहे, गीता जयंती, हा, आणि त्या दिवशी कीर्तन सांगायला कृष्ण आहे. ज्याने गीता सांगितली तो नाही बरं का, नुसता नावाचा. हो, एवढं मोठं औचित्य माझ्या पत्रात पडले, बारकाई नाही का. हो, जीवाची आवड काय? वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. ही जीवाची आवड. संतांची आवड काय? आवडे विठ्ठल गाईजे कांती, आवडे विठ्ठल गाईजे कांती. पुढे आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागालिंग पुंडलिक, चंद्रभागालिंग पुंडलिक. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. नेमकं काय आवडतं संतांना? ऐका. आवडे रूप गोजरे सगुण, आवडे रूप गोजरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा, आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा. ही संतांची आवड आहे. देवाला डोळ्यासमोर ठेवायचं. काय देवाला डोळ्यासमोर ठेवायचं तर रूपावळीच्या अभंगात आपण पाहिलं देवाचं रूप संतांना आवडतं. ते रूप पाहिल्याच्या नंतर काय होतं? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. साजनी म्हणजे सजनी नाही. जो असं म्हणून त्याला मायकाच्या दांड्याने हाणावा. साजनी म्हणजे बुद्धी. माझी बुद्धी समाधानी होते. बुद्धी एकदा स्थिर समाधानी झाली की मन आपोआप आनंदित होतं. हो, त्याचं रूप एवढं देखणं आहे का हो? कसं आहे ते भगवान परमात्म्याचं रूप? ऐकले पंचपतीमध्ये
सुंदर ते ध्यान उभे विटे बरी. ऐकलं ना सर्वांनी? तर पुढे जाऊन मी बोलतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची हुटी, कस्तुरी मळवट चंदनाची हुटी, फुले माळ कंठी वैजयंती. भगवान परमात्म्याचं सुंदर मनोहर रूप त्या संतांना आवडतं. आणि एकदा का ते रूप संतांच्या मनामध्ये बसलं की संत त्या आवडलेल्या रूपावरती नामस्मरणाद्वारे प्रेम करायला सुरुवात करतात. संत एकदा देवावरती प्रेम करायला सुरुवात केली, संतांनी एकदा देवावरती प्रेम करायला सुरुवात केली कि देव सुद्धा संतांवरती प्रेम करायला सुरुवात करतो. आप अगर लोटा भर भगवान को समर्पित करेंगे तो उसका समुंदर बना के आपके पास लौटा देगा. असा माझा भगवान परमात्मा एवढं नगभर त्याच्यावरती प्रेम केलं ना, तो आसमंत एवढं प्रेम आपल्या भक्तावरती उधळतो. संत एकदा देवाच्या नामस्मरणामध्ये रंगले की यांची आवड इतक्या टोकाला जाऊन पोहोचते की संत आपल्या वागवाणीने बोलतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव, मी भक्त तू देव, ऐसे कहरी गावी मज रूप गोपिकार मना, गावी मज रूप गोपिकार मना. संत काय म्हणतात? दावी मज रूप गोपिका रमना. दावी मज रूप विठुराया नाही, दावी मज रूप पांडुरंगा नाही, दावी मज रूप गोपिका रमना. कारण तो गोपिका रमण कसा आहे? तो प्रेममूर्ती आहे, प्रेम देणारा आणि प्रेम घेणारा आहे. हो, गोपिकांनी सुद्धा त्याच्यावरती निस्सीम भक्तिभावाने प्रेम केलं आणि देवानं सुद्धा आपला जीव घाण ठेवून त्यांच्यावरती प्रेम केलं. किती प्रेम केलं सांगू का तुम्हाला? याच्यातलं पुढं बसलेल्यापैकी कोणतंही लेकरू मला दाखवा, मोठं झालं पण लहान म्हणतो. लहानपणी जलमला त्याने आपल्या आईला सोडावं, दुसरीकडे जाऊन राहावं. तब्बल 12 वर्ष जलमल्या बरं का. कोण असलं तर मला सांगा. ऐका महिमा आवडीची. हो, ह्या देवाचा महिमा आहे. एवढा तो प्रेमाचा भुकेला आहे मायबाप. हो, जलमल्या म्हणला सुपात भरा, नेऊन सोडा. काल्याचं प्रमाण आता नाही म्हणत मी. हो, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. हो, सांगितलं कशासाठी? ते माझं मी पुढचं बघन. तुम्ही इथं जलमल्या आनंदित होताय, पण माझ्यासाठी आनंदित होणारे, माझ्यावरती जीव ओवाळून टाकणारे, मागच्या जन्मात वचन दिलंय त्यांना तुमच्यासाठी येईन, आले. मागच्या जन्मात दिलेल्या वचनाला जागलं. हो, त्यांच्या प्रेमाला भाळलं, त्यांच्या प्रेमासाठी भुललं आणि 12 वर्ष जाऊन गोकुळात राहिलं मायबाप. हो, ऐका महिमा आवडीची. हो, ही संतांची आवड झाली. आता देवाची आवड काय आहे का? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे देवासी तो ऐका प्रकार. अजून सांगतो ऐका. देव स्वतः सांगतात गीतेमध्ये. हो, त्याच्यावरती ओळी माझे माऊली महाराष्ट्र खर्च करतात. मला काय पाहिजे? देव स्वतः सांगतो. देव स्वतः. कोणी मागून घेतं का? मला नारळ पाहिजे, मला लिंब पाहिजे, मला हार पाहिजे, 10 नारळाचं तोरण पाहिजे, तुमची इस्टेट पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, सप्ताह माझ्या पंगत पाहिजे, देणगी पाहिजे, असं देव मागतो का? नाही. देव काय पाहिजे स्वतः मागून घेतो. ऐका काय मागतो देव आणि त्याच्यातनं फळ काय मिळतं ते पण देव सांगतो. ऐका. तू मन मी हे
भजतेची करी माझी ये भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते बस द्यायचं ना मला एवढंच दे बाकी काय देऊ नको त्याचं फळ काय मिळेल फळ पण सांगतो अरे देण्याच्या घेण्याच्या बदल्यात मी देणार सुद्धा ऐसे भजते नि प्रेम भावे ज्ञानेश्वरी माता सांगते बरं ऐसे भजते नि प्रेम भावे तया शरीर ही पाठी न पवे तेने भलतया भावे जातीची या देव जातपात काहीच पाहत नाही एकदा भक्तिभावानं प्रेमानं त्याला शरण गेलं ना देव त्याचं जीवन उद्धरून टाकतो परत या जीवन मरणाच्या चक्रीमधून बाजूला काढतो आपल्या निजपदाला नेऊन ठेवतो तो भगवान परमात्मा कुठल्या का जातीचा असे ना तो भेदभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये ऐका महिमा आवडीची हे देवाला आवडतं हे ज्यांना पटत नाही नवविधा भक्ती त्यांच्यासाठी सुपूर्त आहे हो श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अंचरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम हे नवविधा भक्तीचे प्रकार भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये नादबाबांनी आपल्याला सांगितलेले आहेत त्याच्यापैकी कुठल्या पर्याय निवडा देवाची भक्ती करा ती देवाला आवडते फक्त करा कशी करा अजून माऊली सांगतात ऐका तरी झडझडोनी वाहिला निग ये भक्तीची वाटे लाग फायदा जिया पावसी अव्यंग निज धाम माझे हो फायदेशिवाय नाही सांगत देव म्हणतो मी मागतोय तेवढे द्या रे मला तुम्ही जे विचार करू शकणार नाही ते तुमच्या पदरात घालेल म्हणून नाचे मागे मागे माग माग नाचन मी तुमच्या पण फक्त मला काय द्या प्रेम द्या भाव द्या हो ऐका महिमा आवडीची हो किती आवडीची महिमा ऐका एक उदाहरण तुमच्यामध्ये मांडतो देव नुसती कृपा नाही करतो देव आपलं पद सुद्धा त्याला देऊन टाकतो आता शॉर्टकट करून सांगतो हो मी कीर्तन 12 वाजेपर्यंत सुद्धा करेन एकदा मी अवसनात आलो का आवरत नाही हो गावाकडचे बरेच जण बसले तुम्हाला माहिती आहे असं नवं जे घरं गाठात उधळायला येतं त्याला उधळायला घाट कमी पडतो त्याला पुरत नाही हो तसं हे नवड घर आहे एकदा तापलं का ते तापणार तसं थांबन मी हा जिथपर्यंत आपला उशिरा सुरू झालाय तिथपर्यंत जाऊन मी ब्रेक दाबीन तुम्ही म्हणले महाराज गाड्याला आठपा तसंही करीन काही अडचण नाही पटलं तर घ्या हाय का नाही काय अडचण नाही दृष्टांत सांगतो नुसतं भगवान परमात्मा प्रेम नाही करत कितपत प्रेम करतो किती त्याला आवड नुसती आपली आवड नाही भगवंताचा महिमा ऐकायचा का तुम्हाला तोच सांगतो ऐका त्याचा महिमा राहावा बाजूला तो तर मोठाच आहे पण तो आपल्या भक्ताला सुद्धा मोठा करतो कसं ते ऐका ना ऐकलेला दृष्टांत तुमच्यामध्ये मी म्हणतो राजस्थानला खाटूश्याम बाबाचं मंदिर आहे माहिती असेल तुम्हाला हा खाटूश्याम बाबाचा सुंदर दृष्टांत मी तुमच्यामध्ये मांडतो सुंदर दृष्टांत खाटूश्याम हो त्या खाटूश्याम बाबाचं प्रमुख नाव त्या खाटूश्याम बाबाचं प्रमुख नाव तुम्हाला माहिती कोणाला नसेल माहित तर सांगतो पटकन मी त्या खाटूश्याम बाबाचं मुख्य नाव आहे बारबरिक आता हा बारबरिक कोण तर ऐका बारबरिक हा घटोत्कोचाचा मुलगा आता घटोत्कोच कोण तर घटोत्कोच हा महाभारतातल्या भीमाचा मोठा मुलगा आता म्हणसान महाराज बाबा मोठा मुलगा कस काय तर ऐका जेव्हा जुगार खेळल्याच्या नंतर शिक्षा मिळाली अज्ञातवास वनवास त्या अज्ञातवासामध्ये भेट हो हिडिंब राक्षसाच्या बहिणीशी म्हणजे हिडिंबा राक्षसिनीशी झाली हो भगवान परमात्म्याच्या आज्ञेने लग्न झालं त्यांच्या समागमातून ज्याची उत्पत्ती झाली त्याला घटोत्कोच असं म्हणतात रामकृष्णारी सासूबाई धन्यवाद आल्याबद्दल हो सुंदर दृष्टांत सांगतो ऐका लिंक तुटून देऊ नका त्यांच्या समागमात उत्पत्ती झाली घटोत्कोचाची आणि घटोत्कोचाच्या पोटी जो जन्माला आला त्याचं नाव बारबरिक पण तो बारबरिक असा तसा नाही तो आजीच्या संस्कारात वाढलेला जसे जगद्गुरु तुकोबराय आपल्या आईच्या संस्कारामध्ये वाढले जसे महाराष्ट्राचे जाणते राजे आपल्या आईच्या संस्काराखाली वाढले एका स्त्रीनं जर ठरवलं ना एका स्त्रीनं फार बारकाईने वाक्य वापरतं माझ्या आयांसाठी एका स्त्रीनं जर ठरवलं ना तर तिच्या घराचं ती नंदनवन बनवू शकते आणि त्या स्त्रीनं जर ठरवलं ना तर आपल्या घराची राख रांगोळी सुद्धा करू शकते ज्या घरात स्त्री ही उत्तम असते सतेज असते सद्बुद्धी असलेली असते सद्विवेकी असते ते घर वैकुंठापेक्षा सुद्धा पवित्र असतं हो
एक श्री शिवाजी महाराज घडवू शकते, एक श्री जगद्गुरु तुकोबराय घडवू शकते, एक श्री ज्ञानोबा निवृत्तीनाथ दादा सोपान काका मुक्ताई घडवू शकते, एक श्री भगतसिंग घडवू शकते, एक श्री राजगुरु घडवू शकते, एक श्री दोन पुरुष सोबत घडवू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले यात काय नवल. पण माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांना देशावर प्रेम करता करता मरायला शिकवलं. एक स्त्री शिकवू शकते, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या आजीच्या सानिध्यात वाढलेलं लेकरू म्हणजे बारबरिक. किती सर्वश्रेष्ठ. आपण अर्जुनांना सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजतो, मोठे क्षत्रिय समजतो. दुसरं पात्र आहे त्याच्यामधलं म्हणजे कर्णाला आपण मोठा धनुर्धर समजतो, शक्तिशाली समजतो. पण नाही, महाभारतातल्या सर्व पात्रांपैकी अगदी भगवान श्रीकृष्णाच्या सुद्धा वरचढ, त्याच्या वरचढ काहीच नाही, पण तरी सुद्धा त्याच्याही वरचढ शास्त्रकलेमध्ये धनुष्य विद्येमध्ये जर कोण निपुण असेल ना आपल्या आजीच्या कृपेने, म्हणजे हिडिंबाईच्या कृपेने, तर त्याचं नाव बारबरिक. पण आजीने सांगितलं भगवंताची कृपा त्याची भक्ती करून होते. आणि भक्ती जर आपल्याला नाही करता आली, त्वरित मुक्ती पाहिजे नसेल तर भगवंताबरोबर वैर पत्करायचं. तो ज्याला ज्याला आपल्या हाताने मारतो त्याला डायरेक्ट मोक्ष देऊन टाकतो. तो म्हणला एवढी लॉंग टर्म विधी कोणी करायला लावली. देवावर प्रेम करा, त्याला आवडा, दुनिया करा, दारी केला, सरळ सरळ देवाबरोबर वैर देऊन टाकायचं म्हणला. मनात तर भक्तिभाव आहे. कळालं महाभारताचं युद्ध आहे. आजीची आज्ञा घेतली, भात्यामध्ये 3च बाण टाकले. 3 बाणात अशी शक्ती होती त्रिभुवन सुद्धा जाळू शकत होतं. एवढ्या आरिमा गरिमा लघुमा अशा असंख्य शक्त्या बारबरिकाकडे होत्या. श्रीकृष्णाला अंतर्मनानं कळालं माझं लेकरू येते माझ्याकडे, पण विरोधी बाजूने लढायला येते, कौरवांच्या बाजूला. का तर मी पांडवांच्या बाजूने उभा आहे, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवराया. किंवा त्याच्या पुढचा द्वारकेचा राणा पिंगळे महाराजांच्या घरी नाही, द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी. म्हणून नाचे मागे मागे ऐका महिमा आवडीचे. अर्जुन झोपला तरी त्याच्या रोमातून कृष्ण 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 असा आवाज येत होता. हो, बाजीच्या एका पानासाठी पळत आला द्वारकेवरून. संकट पडले बाबा, ऐका महिमा आवडीची. हो, वस्त्र आरण होत होतं, सगळे सुटले. आवाज दिला शेवट, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. आलं ना धावत, ऐका महिमा आवडीची. हो, आवड सांगतो तुम्हाला मी. म्हणून पांडवांबरोबर बावरिक म्हणला कच्ची बाजू कौरवांच्या बाजूने लढणार. जरी नातू असलो भीमाचं तरी काय झालं, पण कच्च्या पार्टीकडून लढणार. मला देवाला कळलं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं. देव कुरुक्षेत्राच्या बाहेरच भेटायला गेले. रामराम कडून आले, 7-12 उकरून घेतला, विद्येची परीक्षा घ्यायला लावली. समोर वटवृक्षाचं झाड. कशी विद्या आहे तुझ्याकडे? काय नाही म्हणले, आजच युद्ध संपून टाकणार. देव म्हणले प्रत्येकाला मला मुक्ती द्यायची. हो, धर्माची स्थापना करायसाठी युद्धाला केलंय. ह्यो बाबा म्हणतो एका झटक्यात सगळं उरकणार, पांडव मारणार. अरे यदा यदा धर्मस्थ ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हो, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हा घाट मला घालायचा निमंत एका बाणात संपवीन. अरे एवढे केले कशासाठी? भीमाची प्रतिज्ञा पूर्ण कशी व्हायची, अर्जुनाची कशी व्हायची, द्रौपदीची प्रतिज्ञा कशी पूर्ण व्हायची. मला तुला एकट्याला नाही सांभाळायचा बाबा, मला सगळ्यांची वचनं सांभाळायची. सगळे माझ्यावरती प्रेम करतात, ऐका महिमा आवडीची. असं काय करू राहिला? परीक्षा घेतली, एक बाण काढला, संधान केलं, बाण मारला. भगवान परमात्म्याने लीला केली. ब्राह्मण वेशात असलेल्या पायाखाली पान दाबून धरलं, एक वटवृक्षाचं पान दाबून धरलं. फार गोड सांगणारे बरं का, ऐका. पटेल तुम्हाला न ऐकलेलं सांगतो, ऐका पुढे. वटवृक्षाचं एक पान पायाखाली दाबून धरलं, बाण संधान केला बारबरिकानं. हो, अष्टसिद्धींचं आव्हान केलं, बाणाला टणत्कार केला आणि धनुष्यातनं बाण आभाळाकडे सोडला. अरे बाण झाडाकडे मारायला लागत होता. आभाळात जसा बाण मारला, एका बाणाचे लक्ष बाण तयार झाले आणि झाडावरचं एक 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 पान त्या बाणाच्या शक्तीनं भेदून काढलं. त्याच्या पुढचं ऐका, भगवान परमात्म्याने जे पान पायाखाली दाबून धरलेलं होतं, जो वर सोडलेला बाण आहे, सरतेशेवटी तो बाण भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या वरती येऊन स्थिर झाला आणि वरून पायाला इजा न करता खालचं पान भेदलं त्या बाणानं. एवढी ताकद त्या बारबरिकाकडे होती. माझ्या प्रभू श्रीकृष्णानं हात जोडले बारबरिकासमोर. धन्य ती माता, धन्य ती आजी, धन्य तो बाप. त्या बारबरिकाला म्हणले तू निश्चित सर्वश्रेष्ठ आहे, पण मला धर्माची स्थापना करायची. तर धर्माच्या स्थापनेत तू अडथळा बनतोयस, मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. पहिल्यांदा जगाच्या पाठीवर अशी गोष्ट ठरली की भक्ताकडे देवानं मागितलं. बारबरिका काय पाहिजे प्रभू सांगा, आज्ञा करा, समर्पित करून टाकतो तुम्हाला. काय नाही, मला तुझं शिर पाहिजे, मुंडकं पाहिजे मला तुझं. म्हणजे काय केलं? मुक्ती देऊन टाकली. माहिती होतं जिवंत असला तर 0 मिनिटात पांडव हरून टाकीने. पुढचं सांगू का? पण
सिद्धीचा मान भक्ताचा मान कसा राखतो? जो बाण देवाच्या पायाच्या वरती येऊन उभा राहिला होता ना, बाण खालचं पान छेदलं ना त्या बाणानं, महिमा आहे का? सरते शेवटी भगवान परमात्म्याला ज्यावेळेस अवतार संपवायचा होता, भगवान परमात्म्याला बाण कुठे लागला माहिती का? डाव्या पायाच्या अंगठ्याला. का तर बारबरिकाच्या बाणानं तेवढी जागा भगवान परमात्म्याची निकामी झाली होती आणि त्या बाणाचा मान भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगातला अवतार शेवटी संपवताना राखला. त्याच पायाला बाण लागला. भगवान श्रीकृष्ण आपला अवतार कार्य संपवलं. ही बारबरिकाची ताकद. अख्खं युद्ध बारबरिकाने, अख्खं युद्ध, हो, रात्रीच्या 11ला 5 मिनिटं कमी असतानापर्यंत बारबरिकाने ते युद्ध 17 दिवसाचं महाभारताचं युद्ध उघड्या डोळ्याने पाहिलं. जिंकले युद्ध. कुरुक्षेत्रावरती फेरफटका मारताना कोणाचा तरी जोराजोरात हसताना आवाज यायला लागला, म्हणून सर्वांनी तिकडे पाहिलं. भीमानं गदा सरसावली, अर्जुनानं गांडीव धनुष्य सरसावलं, माझ्या धर्मदादाने भाला सरसावला, नकुल सहदेवाने हातामध्ये शस्त्र घेतली. अरे कोण हसतोय रे? त्याला मारला पाहिजे कोणतरी शत्रुजी म्हणतंय. भगवान श्रीकृष्ण थांबवलं. ऐका, अरे तुमचाच नातू आहे रे, येऊ द्या खाली. एक धड उडत उडत भगवान श्रीकृष्णापर्यंत आलं. भगवान श्रीकृष्णाकडे वर मागून घेतला होता, हे युद्ध मला माझ्या डोळ्यानं पाहायचं. हसले, आम्ही युद्ध जिंकलं. अभिमान व्हायला लागला पांडवांना. अर्जुनाने बाण मारले, हे मारला ते मारला, आम्ही युद्ध जिंकलं, आम्ही युद्ध जिंकलं. बारबरिक जोराजोरात हसायला लागला. उत्तर विचारलं, का हसतो? त्यावेळेस बारबरिकाने उत्तर दिलं, अरे मला ना अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातले बाण फिरताना दिसत होते, ना मला धर्म काकाचे बाळे दिसत होते, मा नकुल सहदेव काकाच्या तलवारी दिसत होत्या. ज्या ज्या शत्रूचा अंत होत होता ना, त्याचा अंत होताना त्या शस्त्राच्या ऐवजी मला फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र दिसत होतं. तुम्ही फक्त निमित्त मात्र कारण झालात. सगळं युद्ध माझ्या भगवान परमात्म्यानं ढाल तुमची बनवून केलं. मायबाप ऐका महिमा आवडीची. हात जोडले बारबरिकाने. वेळ झाली माझी, आता काय करू? मुक्ती प्रदान करा मला आता. ज्याच्यासाठी मी वैर धरलं होतं, ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला होता, तुमच्या लेकराला तुमच्या पदरात घ्या. भगवान श्रीकृष्ण वरदास्त दिला आणि सांगितलं, लेकराला पदरात नाही घ्यायचं, तू माझा मान राखलास, माझा अंश तुझ्यामध्ये आहे. सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशिक सहस्ररश्मी. माझ्यात तुझा आत्मा, तुझ्यात माझा आत्मा. तू माझा मान राखलास. आजपासून माझं नाव मी तुला देऊन टाकतो. माझं नाव खाटू का? तर भगवान परमात्म्याने खाटलं म्हणजे छाटलं, मुडक म्हणून खाटू, आणि श्याम म्हणजे देवाचं नाव, श्यामने खाटलं म्हणून खाटू श्याम नाव. तर भगवान परमात्मा प्रदान केलं. नुसतं प्रदान नाही केलं, वरदान दिलं. माझ्याकडे जसे सगळे लोक मागतात ना माझ्याकडे, तसे असंख्य लोक पदर पसरून तुझ्याकडे येतील. कटकरां स्वर लावा. असंख्य लोक तुझ्याकडे पदर करून येतील, पदर करून येतील. आणि जे जे तुझ्याकडे मागतील ना, निश्चित भक्तिभावानं तुझ्यावर प्रेम करून मागतील ना, ते तुला त्यांना सुपूर्त करावं लागेल. कसं करावं लागेल? भक्त फार गोड सांगतात, ऐका. अंधेरो की नगरी से, ऐकू द्या थोडस. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हो सलाहार जाऊं, ओ शाम आ जा. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तीन बाण के धारी, तीन बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे बाबा, हार राओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. तुम बिन मेरा कौन जो बाबा बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना,
मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. सुंदर मागणी भगवान परमात्म्याकडे मागतात आणि तो मागणी भगवान परमात्मा तशीच पूर्ण करतो जशी त्याने त्रेतायुगामध्ये शबरीची मागणी मोठ्या आवडीने पूर्ण केली, तिची उष्टे बोरं खाल्ली आणि आपला महिमा प्रस्थापित केला. अभंगाचं पहिले चरण. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. पुरी खाये भिलेचे पुरे खाये भिले, पुरे खाये भिलेचे पुरे खाये भिले. हो 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 थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. बोरे खाया भिलटीचे, बोरे खाया भिलटीचे, ओ थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. एकच जीव आहे, आता दोघांवरने वावळून टाकला असता. एकच जीव आहे म्हणून खूप सुंदर चाल गाली दाखवत. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. किती दुष्काळी आहे, दोन शब्दात मांडतो. जास्त बाष्कळ गप्पा मारत बसणार नाही. अगदी जशी आत्ता कथा सांगितली तशी कथा रात्रभर सुद्धा मी सांगू शकतो. अगदी चरित्र जर सांगायला गेलो तर डोळ्यातनं पाणीही काढू शकतो, पण वेळ नाही. त्याच्यामुळे मी पुढं जाणार आहे. किती प्रेमाचा भुकेला, कसा प्रेमाचा भुकेला ऐका. राजस्थानमध्ये अजून एक संत होऊन गेल्या. राधेच्या पुढचं प्रेम त्याने देवावरती केलं. सर्वांना आपल्याला माहिती आहे. मीराबाई, ज्यांच्यावरती गुरुची कृपा झाली. काय झालं? गुरुची कृपा झाली, गुरुचा आशीर्वाद, गुरुची साथ आपल्यासोबत कायम असावी. ज्याच्याकडे गुरुची पाठ होते त्याच्या पाठीत अपयश आणि यम दणके घातल्याशिवाय राहत नाही. ज्याच्यावरती गुरुची कृपा दृष्टी झाली, हो, त्यामुळे दत्तप्रभूंना सर्वांचं गुरु म्हणतात. गुरुची कृपा ज्याच्यावरती होते ना त्याची नय्या पार होऊन जाते. हो, लहानपणी मीराबाईंवरती गुरुंची कृपा झाली आणि मीराबाई आपल्या मुखातनं उद्गरू लागल्या. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, वस्तु मालिक तेरी मेरे सदगुरु, वस्तु मालिक तेरी मेरे सदगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. पण कधी गुरुची कृपा झाल्याच्या नंतर, गुरुची कृपा झाल्याच्या नंतर देवावरती प्रेम करायला शिकल्या. संसार सोडला, देवावरती प्रेम करायला सुरुवात. लहानपणात ज्यावेळेस बाहुल्यांबरोबर खेळतात ना, आपली मुलं मोबाईल बरोबर खेळतात, आई वडिलांसोबत खेळतात, मित्रांसोबत खेळतात. आपल्यातलीच माणसं खुशारकीने लोकांमध्ये जाऊन सांगतात. काय सांगू, आम्हाला जेवढी अक्कल नाही ना तेवढी आमच्या बबडीला, आमच्या पिंट्याला अक्कल आहे. जे आम्हाला त्या मोबाईलमधलं कळत ना धपाधप पुचकितं. अरे ही कौतुकाची गोष्ट ना रे, हे तुमचं अपयश आहे. परत पुढे गेल्याच्या नंतर म्हणायचं मुलं आमची ऐकत नाही, आमची मुलं व्हायला गेली, आमची मुलं व्यसनाधीन झाली. नाही नाही, कधीतरी त्यांना ज्ञानोबरांचं चरित्र, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचं चरित्र, तुकाराम महाराजांची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं चरित्र, थोरा मोठ्यांची बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांचे चरित्र कधीतरी ऐकावा. माझ्या स्त्रियांमध्ये असलेल्या माझ्या लहान मुलींना, माता माऊलींना शिकवा ना. ज्यांनी तुम्हाला स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला त्या क्रांतियोजीचं सावित्रीबाईचं चरित्र कधीतरी त्यांना सांगा ना. अहिल्याबाई होळकर कधीतरी सांगा, झाशीची राणी कधीतरी सांगा. सांगा, असं जीवन आपल्याला घडवायचंय. तुझ्या
तू उत्पत्तीचा स्रोत आहेस. तुझ्या उदरातनं जन्माला येणारी संतती ज्ञानेश्वर असली पाहिजे. तुझ्या उदरातनं जन्माला येणारी संतती ही झाशीची राणी असली पाहिजे. तुझ्या उदरातनं जन्माला येणारी संतती आमच्या माऊसारखी, आमच्या गोंड्यासारखी, आमच्या शुभमदादासारखी असली पाहिजे. जगात क्रांती झाली पाहिजे, अशी संतती तुला जन्माला घालायची. हा संस्कार तुम्ही तुमच्या मुलाबाळांवरती करायला पाहिजे. माहिती मीराबाईंनी लहान वयात सगळं सोडलं. लहान वयात लग्न कोणाबरोबर लावतात? गुड्ड्याबरोबर. आपल्याकडे पाहतुकलीच्या खेळामध्ये बाबा प्रथा असायची, लहान बाहुलीसोबत लग्न लावलं जायचं. बाहुली चॉईस करायला वडिलांनी गेलं बाजारात, सगळ्या बाहुल्या बाजूला सारल्या आणि एका बाहुल्याकडे बोट केलं. तो माझा भावा, तो माझा भावा. बाबा बाकी काय नाही, फक्त तो माझा झाला पाहिजे, मला तेवढा. अगं मीरा वो गुड्डा नहीं है रे बच्ची. अरे उसके माथे पे वो मयूर पंख तो देख, उसने पहना हुआ पीताम्बर तो देख, उसकी मन मत मीठी मीठी मुस्कान तो देख, उसका पीताम्बर तो देख, उसके हाथ में बजती हुई मुरली तो देख. अरे वो लल्ला, वो कान्हा है, वो कन्हैया है, वो कृष्णा है रे. तू कोई और गुड्डा पसंद कर लेना. नहीं वो मुझे चाहिए नहीं बाबा, चाहिए तो वही चाहिए. बाप आहे तो. हो, लेकीचा बापावरती खूप हक्क आणि बापाचा सुद्धा लेकीवरती खूप हक्क. बाप लेकीवरनं जीव ओवाळून टाकत असतो आणि लेक सुद्धा बापावरनं जीव ओवाळून टाकत असते. हट्टापुढे नमला बाप, घेतला गुड्डा, घरी आणला, त्यालाच पती परमेश्वर मानायला लागली, संसार करायला लागली. बाप सुदबुध सगळी गेली, आता म्हणत नाही. हो गेलं. हो म्हणायला लागली. एक प्रमाण म्हणतो, मुरली वर माझा जीव जडे ग, कसली जीवाला भूल पडे ग, कसली जीवाला भूल पडे ग. अशी अवस्था मीराबाईची झाली. मीराबाई वयात आल्या, लग्न करायला तयार नाही. हातात एकतारा घ्यायच्या, चिपळ्या घ्यायच्या, नाचत सुटल्या मीराबाई. बाप म्हणला, कोणी करंटी माझ्या पोटी जन्माला घातली, माझं नाव मान खाली घालायला लागले, समाज मला माझ्याकडे पाहून देणार, काय करू. राजाची मुलगी आणि जोगन म्हणून फुरती. कुठल्या अवस्था मीराबाई पण सगळं देहवान हरवल्या होत्या. हो, प्रेम देवाला देत होत्या ना, देवावरती प्रेम करत होत्या. अरे गोपिकांनी प्रेम केलं, राधाराणींनी प्रेम केलं, राधाराणीचा विरह सगळ्यांना दिसून येतो. पण मीराबाईच्या प्रेमाची सुद्धा तुलना कोणाच्या प्रेमासोबत करता येत नाही माय बाप. हो, मीराबाई म्हणल्या, काही झालं तर चालेल, तो माझा आणि मी त्याचा. देव माझा मी देवाचा. अवस्थेपर्यंत मीराबाई पोहोचल्या. बस झालं, मला ही कुलक्षणी पैदा झाली माझ्या होती. मारून टाकायची म्हणलेला, संपून टाका. राणीच्या हातात विषाचा प्याला दिला. पाजून टाका, मारून टाका. ही नाव घालवण्यापेक्षा घरात मेल्यानंतर आनंदाने अग्नी डाग देईन मी. जड काळजानं आई येते किती केलं तरी. प्याला हातात घेतला, पोरीकडे निघाली. मीराबाई भजने दंगात, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 अरे गुनगाने लगे, महलों में पली बन के जोगन चली. सर्वांना माहिती दीवानी गाने लगे, ऐसी लागी. अशी श्याम बरोबर लगन लागली तुझी. मीराबाई भजन करत होत्या. आईसाहेब समोरून उभा राहिला. आईचा चेहरा पाहिला. मीराबाईला कळून चुकलं. आई घाबरू नकोस, जे बाबांनी दिलंय ना ते दे माझ्याकडे. अरे कळलं होतं त्या मीराबाईला. प्याला हातात घेतला. माझ्या पाहिलं पांडुरंगा, माझ्या कृष्णाकडे पाहिलं. संगमरवराची सफेद मूर्ती समोर होती. लक्ष दिलं. अरे कृपा कटाक्ष, चल तुझ्या नावानं प्याला पाहायला लागतं ना, विषाचा पेते, चल. विष का प्याला राणाजी ने भेजा, पिवत पिवत मीरा नाची रे, पिवत पिवत मीरा नाची रे. आहे का हिंमत कोणामध्ये देवाच्या नावात? अशी विष पिऊन नाचायची हिंमत कोण असेल तर माझ्यासमोर या ना बाप्पांनो. नाचली माझी विरावी, म्हणली चल. अरे माझ्या हृदयात तू आणि तुझ्या हृदयात मी, समस्त माझं मी तुला, चल. तुझ्या नावानं विसाचा प्याला सुद्धा कबूल मायबाप. ताकद आहे का? विसाचा प्याला मीराबाई पेल्या. संगमरवराची पांढरी शिपत मूर्ती सकाळपर्यंत राखी काळी झाड झाली होती. थोर प्रेमाचा भुकेल, ही प्रेमाची ताकद आहे मायबाप. लक्षात ठेवा, उगच नाही म्हणत. एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा,
अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी। राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया, राधा जी से खो बैठी वो गोविंद, मीरा हाथ बिकाया। एक मुरली एक पायल, एक पगली एक घायल, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक सूरत लुभानी एक मूरत लुभानी, एक मूरत लुभानी एक सूरत लुभानी। हो, इतकं सुंदर प्रेम मीराबाईने करावं, त्या प्रेमाचा भगवान परमात्मा भुकेला असतो। त्या प्रेमामध्ये तो काय काय करतो तर ऐका, सुदामदेवाचे चरित्र सर्वांना माहिती आहे। सुदामदेव ज्यावेळेस द्वारकेला आले, पोह्याचे फके कोरडेच्या कोरडे भगवान परमात्म्याने मारले। त्याच्याकडे काही कमी नव्हतं, त्रैलोक्याचा राजा होता, पण मित्रांना आणलेले पोहे हातात घ्यावेत, एक एक मूठ उचलावी, तोंडात घालावी, पहिला घास तोंडात घालावा, मृत्यूलोक सुदाम्याच्या नावावरती करून टाकावा। अख्खं दारिद्र्य सुदामदेवाकडे, ती कशासाठी काय याची सखोल कथा मला माहिती आहे। मित्रप्रेम कसं असावं ना, सगळ्या जिवंत उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल पुराणातलं तर सुदामदेवाची आणि कृष्णाची, आणि जर या कलियुगातलं उदाहरण पाहिजे असेल इतिहासातलं तर एक मैत्री अभ्यासायची तानाजी मालुसरे शिवाजीराजे, दुसरी मैत्री अनुभवायची संभाजीराजे आणि कवी कलश यांची मैत्री अनुभवायची। सुदामदेवाने माझ्या देवावरती कोडं पडतंय ना तर दुर्वासा ऋषींनी शाप दिलेले चणे मी खातो, माझा कान्हा सुखरूप राहायला पाहिजे। हे सुदामदेवाला तेव्हा कळलं होतं बारीक, किती ज्ञानी असतील सुदामदेव। ते चणे एकट्यांनी खाल्ले, 18 विश्व दारिद्र्य स्वतःच्या अंगावरती घेतलं आणि देवाला राजा केलं। म्हणून पोहे सुदामदेवाचे, फके मारी कोरडेचे, मृत्यूलोक एका घासाला, स्वर्गलोक एका घासाला, पाताळलोक एका घासाला, वैकुंठ द्यायला लागला तेव्हा रखुमाईने हात धरला, बस तेवढं तरी आमच्याकरता राहू द्या। एवढा देव माझा उदार आहे। पोहे सुदामदेवाचे, फके मारी कोरडेचे, ऐका शेवट एवढा आहे। हो, पोहे सुदामदेवाचे तसेच तसे भगवान परमात्म्याने खाल्ले। मैबाप आवड असावी, अशी प्रेम असावं, तर असं उष्टपाष्ट काही भेदभाव माझा देव मानत नाही। हो, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, न म्हणे उचित 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 अथवा थोडे, तुका म्हणे भक्त पुढे, तुका म्हणे भक्त पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, तुका म्हणे भगती पुढे, तुका म्हणे भगती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला। हात दुष्काळ तयाला, दुष्काळ
सर्वांनी हात वर करा. देवावरती प्रेम कसं करायचं, देवाच्या पायावरती प्रेम कसं समर्पित करायचं, तर त्याचं नामस्मरण करायचं. हात वर, मुखाने नामस्मरण, हाताने टाळी. विठोबा रखुमा ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटेची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. यथामते प्रकाश माझ्या बुद्धीला मतीला पचेल रुचेल असं 9:30 ते 11:30 या वेळामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने केलेली कीर्तनरूपी सेवा माझ्या बोबड्याशा वाघबाकांनी दत्तात्रयांच्या चरणावरती, तुम्हा सर्व बापांच्या चरणावरती मी समर्पित करतोय. भगवान पांडुरंगाच्या नावाचा हा बुक्कारूपी मळवट माझ्या कपाळावरती भरून हे बहुसंख्य हाराचं प्रेम आपण जे माझ्या पदरात टाकलं, त्या प्रेमाच्या पात्रतेचा मी आहे की नाही मला माहीत नाही, पण थोर मायबापाचं अंतकरण आपण केलं आणि तुमच्या लेकरावरती एवढं प्रेम केलं, त्याबद्दल मी आपला शतहशा कायम ऋणी राहील. हो, काही नका करू, आयुष्यभरात फक्त भगवंतावरती प्रेम करायला शिका. जसं शिवबाराजांनी आपल्या रयतेवरती प्रेम केलं, माझ्या संत मांदियाळींनी भगवान परमात्म्यावरती प्रेम केलं. जर तुम्ही असं निस्वार्थी प्रेम देवावरती कराल, तुमचं चारित्र्य शुद्ध ठेवाल, तर तुमची चरित्र अशीच गायली जातील आणि प्रेमाचा कल्लोळ या जगतामध्ये होत राहील. एवढी अनुभूती अभंगाच्या रूपाने मी तुमच्या समोर मांडतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. ज्यांनी मला परमार्थाचं बाळकडू पाजलं, लहानाचं मोठं केलं, ते माझ्या आईवडील गुरुवर माऊली महाराज पिंगळे. या संस्थेची माती माझ्या कपाळाला लागली, माझी वाणी पोपटासारखी बोलायला लागली. ती गुरुनाम गुरु स्वानंद सुखनावाची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी सेवेला पूर्ण रम देतो.